त्या लॉकेटवर आईचा फोटो आहे की ती ताई आहे माझी. काय सांगाल त्यांच्याबद्दल? कारण का तुमचा डी-पी ही तोच आहे. मी थोड्या वेळासाठी अ, हे झाले. बरं, आपण थोडंसं रिलॅक्स होऊया. मला तुमच्या आणि तुमच्या मित्रांबद्दल सांगा. हे तुमचे मित्र आहेत? कृष्णा जोशी, येस. काय तुषार मित्रांबद्दल गडाख. किती धमाल असते किंवा मित्र आयुष्यात मगाशी तुम्ही बोललात, की फार महत्त्वाचे आहेत. पण या मित्रांसोबत सचिन कुमावत किती फ्री असतात किंवा समजा मी त्यांना आता काही विचारलं तर काय किस्से निघतील? असंख्य राहतील. आपल्याला टाईम नाही पुरणार. जे सख्या भावांचं नातं राहतं, ते हे माझे नाते. म्हणजे मी खरं म्हटलं तर थोडं इमोशनल आहे कारण खूप साफ मनाची माणसं फार इमोशनल असतात. तुम्ही खूप स्ट्राँग आहात सर. सॉरी. सचिन कुमावत घडण्यामागे फक्त माझीच मेहनत नाही आहे. हे सगळे लोक आहे. कृष्णा आहे, बाकीचे माझे सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. आपला जो टाईम कमी आहे. खूप काही गोष्टी. म्हणजे एखाद्या मित्राच्या यशामध्ये आपलं यश मानणं, त्याच्या आनंदामध्ये आपला आनंद मानणं, त्याच्या मागे आपली प्रगती मानणं, हे माझ्या मित्रांकडून शिकायचं. मैत्रीचं खूप मोठं उदाहरण आहे. आणि म्हणजे प्रत्येकाने ते समजून घेतलं पाहिजे. आमचे जे नातेसंबंध आहे, आज कृष्णाचं म्हणजे स्वतःच्या फॅमिलीकडे कमी लक्ष आहे त्याचं सध्या, एवढं माझ्याकडे लक्ष आहे. त्याचं स्वप्न होतं एक, ते स्वप्न मी आता तुमच्या समोर नाही बोलू शकत. त्याचं झालं. माझे सगळे मित्र आले. तुषार बसला इथे, माझी मिसेस, की मी कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर गेलो पाहिजे. तो प्लॅटफॉर्म लवकरच येईल, समजेल. आणि ते स्वप्न त्यांची पूर्ण झाले. आज म्हणजे मी राहणार आहे तिथे आणि स्वप्न यांची रात्रंदिवस. खूप वेगळा विषय. माझे सगळेच मित्र, माझ्यासोबत सगळेच लोक काम करणारे, खूप भारी. म्हणजे ते माझ्याकडे शब्द नाही आहे सगळ्यांच्या बाबतीमध्ये, आणि सगळ्यांचं नाव घेणं पण मला शक्यच नाही आहे. खूप भारी. एका प्रश्नाचं उत्तर नाही दिलं, पण मला ते थोडं समजलं. काही गोष्टी पर्सनल असतात. आणि पर्सनल म्हणजे ही माझी ताई आहे. ही म्हणजे माझ्या लहानपणाची माझी आई. आईने जरी जन्म दिला, पण आईसारखं हिने सांभाळलं. आणि काळाने घात केला कोरोनामध्ये. म्हणजे खूप वेगळं नातं होतं तिचं माझं. मला म्हणजे बोलता नाही येत त्या गोष्टींवर, त्याच्यामुळे मी तेव्हा थांबवलं. तर त्याच्यामुळे मी थोडंसं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.